आजच्या या उद्घाटनपर सोहळ्याला आलेले सर्व पत्रकार मंडळी, सर्व आलेले मागच्या निवडणुकीला आमच्या पॅनलला ज्यांनी बहुमताने निवडून दिलं ते सर्व या ठिकाणी उपस्थित असलेली मंडळी आणि आगामी काळात नक्की साथ देणार आहेत ते सर्व या ठिकाणी आलेले आमचे सर्व भोकरचे संचालक, बंधू भगिनी आणि सहकारी मित्र, मला अतिशय आनंद आहे की आज या नूतन शाखेच्या इमारतीचं उद्घाटनपर कार्यक्रमाला या ठिकाणी मला चेअरमन आणि संचालक मंडळाने मला निमंत्रित केलं आणि एक सुंदर वास्तू आणि योग असा चांगला आहे बघा. नारळ फोडायला सुद्धा मीच होतो आणि उद्घाटनाला पण मीच आहे. तर कधी कधी असं होतं की नारळ एक फोडतो उद्घाटन दुसरंच करतो. तसं काही झालेलं नाही आहे. नारळ मीच फोडला तेव्हा वसंतराव चव्हाण आमच्यासोबत आमच्या पॅनलचे त्यावेळी चेअरमन होते आणि आज या ठिकाणी आमचेच पॅनलचे चेअरमन भास्करराव पाटील हे आज या संचालक मंडळामध्ये आज आहेत आणि त्यांनी निमंत्रण दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. बाळासाहेबांनी चांगला बाबासाहेबांनी उल्लेख केलेली गोष्ट खरी आहे की देशामधलं सहकार क्षेत्र जे आहे, आधी सहकार खातं स्टेट सब्जेक्ट म्हणून समजलं जात होतं, वादच नाही. म्हणजे राज्याचं सहकार क्षेत्र ते राज्याच्या सहकार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत राहायचं आहे. पण मल्टी कोऑपरेटिव्ह झालेले आहेत, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह झालेले आहेत आणि सहकारीचा विस्तार झाला पाहिजे, सहकारीकरणाला केंद्राचे सहकार्य मिळालं पाहिजे. त्या विशाल उदात्त हेतूने देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेबांनी आणि विद्यमान राज्यात देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री जे आहेत अमितभाई शहा यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला आणि केंद्रामध्ये आता सहकार खातं या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे राज्याला खूप मोठी मदत होत आहे. सहकारी साखर कामगार कारखान्याला फार मोठी मदत होत आहे. अमितभाई निर्णय घेण्यामध्ये फार चाणक्य आहेत, हुशार आहेत, काळाची गरज समजतात आणि त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळे सहकारी क्षेत्राला खूप मोठी ताकद मागच्या या 5-6 वर्षांमध्ये अधिक त्यांनी दिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्र हे त्यांच्या ताब्यात गेल्यामुळे निश्चितच सहकार क्षेत्रामध्ये खूप मोठा बदल आज आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळे मी पंतप्रधानांचे आभार मानतो, अमितभाईंचे आभार मानतो की त्यांनी सहकार क्षेत्राला एक नवीन आयाम दिला, एक नवीन मार्ग दाखवला आणि त्यातून या सगळ्या गोष्टींमुळे पाहतोय की देशामध्ये सहकारी तत्वावर अनेक लहान कारखाने नाही, फक्त बँका कारखाने छोटा भाग मोठा भाग झाला, पण लहान लहान संस्थांना सुद्धा नोंदणीपासून मदत करण्यापर्यंत आणि विशेषतः महिला सहकारी संस्था ज्या आहेत महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणाकरता ज्यांनी खूप त्यावेळेस लक्ष दिलं आणि आपण पाहतोय की बचत गट मोठ्या प्रमाणावर वाढले, महिलांच्या सहकारी संस्था मोठ्या प्रमाणावर वाढल्या आणि सहकार धोरण जे नवीन आलं. बाबासाहेब आपल्याला कल्पना आहे 2025 हे वर्ष देशामधलं सहकार क्षेत्रातलं 100 वर्ष पूर्ण करणं गेलेलं वर्ष 2025 आणि या निर्णयामुळे मला तुम्हाला विनंती करायची आहे की राज्यामध्ये गुंतवणूक वाढते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्यामध्ये अधिकची गुंतवणूक आणतायत. मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे हेलिकॉप्टरचा प्लांट येतोय आणि खूप मोठे एम्प्लॉयमेंट त्याच्यामध्ये आहे. जिल्ह्यात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न होत आहे. सहकार मंत्री या नात्याने मी तुम्हाला विनंती करेन की मराठवाड्याच्या सहकारी क्षेत्रामध्ये ज्या काही सवलती मागच्या काळात होत्या त्यामध्ये बंद झाल्या. मी तुम्हाला विनंती करेन जो कोणी गुंतवणूक मराठवाड्यात करेल त्याला 100% परतावा परत पैसे मिळाले पाहिजेत. आपोआप बघा कारखानदारी कशी वाढते. मागच्या काळात होत नव्हतं, आता नक्की होईल ते. आणि मग माझी विनंती आहे की सहकारी क्षेत्रामध्ये जीएसटीचा 100% परतावा मिळावा. ह्या धोरणात्मक निर्णय मधल्या काळात बंद झाला तो आता पुन्हा नव्याने सुरू करा, ज्याच्यामुळे लहान लहान तालुक्यामध्ये MIDC मध्ये म्हणा, खाजगी क्षेत्रामध्ये म्हणा, सहकारी क्षेत्रामध्ये म्हणा आपल्याकडे उद्योगधंदे सुरू होतील आणि लोकांना हाताला काम मिळेल. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. बेरोजगारी असलेली ज्वलंत समस्या आहे आणि त्या समस्येवर मार्ग काढायचा असेल तर मला खात्री आहे की आपल्याला कुठेतरी नव्याने विचार केला पाहिजे. ज्या अनुषंगाने जीएसटीचा परतावा 100%, 50% जी काय वर्गवारी आपली केली असेल, काही जिल्हा B कॅटेगरीमध्ये, काही A कॅटेगरीमध्ये आहे, काही D+ मध्ये आहे, अशा किंवा नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट आहे, अशा ठिकाणी आपल्याला 100% परतावा जीएसटी पैसा परत मिळाला तर 5 वर्षामध्ये कारखाना फ्री, म्हणजे गुंतवणूक 100% परत मिळेल अशा स्वरूपाचा तरतूद
आपल्याला सहकारी कायद्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग विभागाचा विषय जरी असला तरी सहकार मंत्री या नात्याने याच्यामध्ये तुम्ही पुढाकार घ्यावा अशी मला आपल्याला आग्रहाची विनंती या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की ज्या पद्धतीने आपण सहकार क्षेत्र हाताळत आहात ही खरोखरच एक फार अभिमानाची गोष्ट, आनंदाची गोष्ट आहे. दुसरं डिपार्टमेंट कारखाने सांभाळण्यापुरते मर्यादित नाहीये. सहकाराच्या माध्यमातून नवीन पद्धतीने विचार करून लोकांना हाताला काम देण्याच्या बाबतीमध्ये आणि सर्व ओनरशिप जी मालकी आहे ती शेतकऱ्याची आहे, सामान्य माणसाची मालकी, अशा पद्धतीने आपण हे करत आहात. मला आनंद वाटला भास्कररावजींनी आणि एमडीनी मगाशी मुद्दाम सांगितलं की साहेब आता बँक नफ्यामध्ये आहे. ठीक आहे, पण 50-53 कोटीचा नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट आहे आणि 10 कोटी का 12-15 कोटीचं नेट प्रॉफिट आहे. हे नेट प्रॉफिट असताना मला जरूर अभिनंदन करायचं आहे की आम्ही ज्या पॅनलला मागच्या वेळेस निवडून देण्याकरता आपला जो हात जोडले त्याचा फायदा झाला आणि ज्यामुळे आज आपण पाहतोय या सगळ्या क्षेत्रामध्ये बँकेने प्रगती केली. हे शेतकरी विकास पॅनल जो आम्ही उभा केला होता त्या पॅनलचा श्रेय म्हणावं लागेल की त्याच्यामुळे घडलेलं आहे. पण तुम्हाला हे सांगायचं आहे की आज आभार आपण सर्वांचे मानले, म्हणजे बँकेला पूर्ण नवीन इमारत देण्यामध्ये रावणगावकरांचा हात आहे, पण मुसळ्यांचाही तेवढाच महत्वाचा हात आहे. ते संचालक आहेच बँकेमध्ये, त्यांच्याही काळात आणि आमच्या दोघांच्याही काळामध्ये पूर्णत्वास बँक गेली. पण एक तुम्ही विसरून चालला, ही जागा तुम्हाला ज्यांनी विनामूल्य दिली ते मार्केटचे चेअरमन आमचे जगदीश पाटील आहेत की ज्यांनी जिल्हा बँकेला जागा फुकट दिली. फुकट दिली म्हणजे पैसा काही घेतला नाही. सगळेच म्हणतील आम्हाला फुकट द्या असं येणार नाही सगळ्यांना फुकट वगैरे. पण जिल्हा बँक जी आहे ही सहकारी बँक आहे आणि सहकारी बँकेचं काम जे आहे ते करण्याकरता बँकेवर अधिक अडचणीच्या काळामध्ये त्रास होऊ नये म्हणून जागा त्यांनी विनामूल्य दिली. विनामूल्य दिल्यामुळे फायदा एवढा झाला मी त्याला सहज मग अशी विचारलं काय बँकेला पैसे लावले का? साहेब म्हणजे वर्षाला फक्त 1000 रुपये घेतो किराया. किती? 1000 किराया मिळतो का मार्केटमध्ये? आपण नवीन दुकान घ्यायला जात नाही. वर्षाला फक्त 1000 रुपया किराया मार्केट कमिटी घेते आणि 1000 किरायावर विनामूल्य प्राईम लोकेशन शहरामध्ये मध्यभागी असलेली जागा ही जिल्हा बँकेला विनामूल्य दिली आहे. कमिटी साहेब बरोबर ना मी काय म्हणतो? बरोबर आहे काय? चुकलं नाही ना? बरोबर. त्यामुळे 1000 रुपयामध्ये जागा ही किरायाने वर्षाला 1000 रुपये. त्यामुळे मी तर अभिनंदन करेन मार्केट कमिटीचं. खऱ्या जोरदार टाळ्यांनी आपण जगदीश पाटलांचं या ठिकाणी मार्केटचं अभिनंदन केलं पाहिजे. ही जागा प्राईम लोक काळाची गरज लक्षात घेता, काळाची गरज लक्षात घेता त्यांनी ही जागा बँकेला विनामूल्य दिलेली आहे. दुसरा महत्वाचा विषय तुम्हाला मुद्दाम अभिनंदन केलं पाहिजे. एक तर भास्कररावजींचे आभार मानले पाहिजे, एक तर बाबासाहेब पाटलांचे आभार मानले पाहिजे की मागचा रेकॉर्ड त्यांनी करेक्ट केला. रेकॉर्ड म्हणजे काय आणि ते आपल्याला स्पष्ट केलं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे घ्या ज्यावेळेस बँकेवर चौकशा झाल्या आणि ही बँक लिक्विडेशन मध्ये काढा अशा स्वरूपाचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळासमोर आला. मी अधिकारी यासाठी बोलू शकतो की मी त्याही मंत्रिमंडळात होतो ज्यावेळेस मी राज्याचा महसूल मंत्री होतो कदाचित त्यावेळेस, आणि त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री झाले असताना 2 निर्णय मी घेतले. किंबहुना दोन्ही निर्णय घेत असताना काय झालं त्याला मी आखो देखा हाल आय विटनेस आहे. तर माझ्या समोर घडले. विलासरावजी मुख्यमंत्री होते, बँकेकडे बँकेचा प्रस्ताव आला मंत्रिमंडळासमोर. ही बँक तोट्यामध्ये आहे, बँकेवर प्रचंड एनपीए आहे, बँकेवर प्रचंड कर्ज आहे, बँकेचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे आणि असं असं घडलेलं आहे. त्यात विश्लेषण मी जात नाही परंतु झालं मागच्या काळात. या बँकेला बंद करा, या बँकेला बंद करा, टाळं मारा आणि लिक्विडेशन मध्ये काढा आणि ही बँक आता चालू शकत नाही. विलासरावनी माझ्याकडे बघितलं, मी त्यांच्याकडे बघत होतो मुख्यमंत्री काय म्हणतील. पण त्यावेळेस सगळं मंत्रिमंडळ एकतर्फी होतं आणि मी फक्त एकटा होतो. तो जिल्हा बँकेकरता लढणारा एकच माणूस होता, तो जिल्हा बँक ही बंद करू नका म्हणणार. सगळं मंत्रिमंडळ एकतर्फ होतं, सगळे एकीकडे आणि मी एकीकडे. जसं आज घडतं ना, सगळे एकीकडे आणि मी एकीकडे. पण मी यासाठी बोलतोय की मी त्यावेळेस बोललो होतो साहेब पण ही बँक जर बंद झाली तर गरीबाचे पैसे बुडतील. बरोबर आहे, 1 लाख फक्त मिळाले असते. शेतकऱ्याचे पैसे बुडतील, व्यापाऱ्यांचे पैसे बुडतील. दोष शेतकऱ्यांचा आहे का? ठेवीदारांचा दोष आहे का?
ही जी बँक चालू त्यांचा दोष, मी काय चौकशा करा, ऍक्शन घ्या, काय करायचं करा, पण बँक बंद करू नका. आणि मी त्यांना विनंती केली की बँकेला काहीतरी पैसे तुम्ही द्या, बँक जिवंत ठेवू जबाबदारी मी स्वतः व्यक्तिशः स्वीकारतो. मंत्रिमंडळ स्तब्ध झालं की मग काय करायचं. मी एक बोलतोय, बाकीचे मंत्री, सर्व मंत्री 100% वेगळं बोलतायत. मुख्यमंत्री माझ्याकडे बघतायत, मी त्यांच्याकडे बघतोय. मी त्यांना सांगत साहेब निर्णय घेऊन टाका, मी गॅरंटी घेतो बँक बंद मी पडू देणार नाही. की त्यावेळेस मी बोललो होतो की मला आवर्जून रेकॉर्डवर सांगायचं. दुसरा विषय सांगायचा आहे पुढचा, 125 कोटी रुपये जे मिळाले ते कर्ज म्हणून मिळालं. बँकेला काय मिळालं? कर्ज. 125 कोटी रुपयाचं कर्ज शासनाने दिलं, म्हणजे कर्जाची परतफेड करावी लागली असती. हे कर्ज बँकेला परत करावं लागलं असतं. मी मुख्यमंत्री झालो असताना मी त्या कर्जाचं रूपांतर अनुदानामध्ये केलं. म्हणजे काय केलं? बँकेचे पैसे माफ केले आणि 125 कोटी अनुदान म्हणून बँकेला दिलं. मला वाटतं चेअरमन साहेब या माझ्या मताची सहमत राहतील. बाळासाहेब तुम्ही तर सहमत राहता. हे 125 कोटी रद्द करण्याचं, अनुदान देण्याचं काम मी राज्याचा मुख्यमंत्री असताना मी केलं होतं. की मला सांगावं लागतंय, अनेक वेळा हे भाषणात बोललं जातं अशोक चव्हाणांनी काय केल्यापेक्षा अमुक केलं म्हणून. अशोक चव्हाणांचा खालीचा वाटा काहीतरी असेल की नाही याच्यामध्ये, आहे की नाही? मुमताज चाललंय सगळं. आमचं म्हणणं की चाललंय, चांगलं चाललंय आणि बाबासाहेबांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी सुद्धा हा विषय समजून घेतला. चेअरमन साहेबांनी सुद्धा उल्लेख केला की 125 कोटी रुपये हे अनुदानात रूपांतर, कर्ज ठेवलं नाही. आता 100 कोटी रुपये कर्ज भरणं चाललं असतं. आज जी बँक नफ्यामध्ये निघाली आहे, बँक तोटा कमी झाला, एनपीए कमी झाला आणि अजूनही थोडीशी परिस्थिती सुधारायची गरज आहे. डिपॉझिट वाढायची गरज आहे. तर डिपॉझिट वाढायचं असेल तर बँकेवरचा लोकांचा विश्वास वाढावा लागेल आणि विश्वास वाढण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. कारण की आता देशामध्ये स्पर्धा एवढी चाललेली आहे. बाजूला खासगी बँक आहे, आमच्या गोकर्णाची बँक बाजूलाच आहे. ते म्हणतात चहा प्यायला या म्हणा, द्या म्हणा, ते सुद्धा कमी नाही. कसं करायचं आहे? बँक चालवतात, ते बँक चालवत आहेत, चांगली चालवत आहेत असं वाटतं मला. आणि HDFC बँक आहे, नॅशनलाइज बँक आहे, सगळ्या बँका आता स्पर्धेमध्ये आहेत. जो उत्तम सेवा देईल त्याला पैसे मिळतील. लोकांना काय करायचं? कोणाची बँक, कोण चेअरमन, कोण काही घेणं नाही. लोक म्हणतात आम्हाला व्याज कोण चांगलं देईल, आम्हाला कोण SMS पाठवेल, डिपॉझिटची माहिती कोण पाठवेल. लिहिणं सोपं झालंय. शेतकऱ्याला प्रत्येक माहिती आता SMS वर येते, याच्यावर फोनवर येते की तुमचं डिपॉझिट किती झालंय, पैसे किती आहेत, विड्रॉ कोणी केलं, किती केलं, लगेच 2 मिनिटात माहिती मिळते. म्हणून नेट बँकिंगची गरज आपण चालू केलं असं मी ऐकलं, चांगली गोष्ट आहे. आणि त्यामुळे हे केलं ते चांगली गोष्ट असं माझं मत आहे. आणि म्हणून जिल्हा बँकेला मनापासून शुभेच्छा मी देतो. ही बँक तुमच्या सर्वांची बँक आहे, ती चांगली चालली पाहिजे. ही जिम्मेदारी आमची आहे, हे मला मुद्दाम या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. म्हणून ही संस्था आहे, या संस्थेचं खऱ्या अर्थाने जे गौरव आहे, या संस्था खऱ्या अर्थाने जे परफॉर्मन्स आहे, हेच आगामी काळामध्ये आपल्या सर्वांसाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट राहणार आहे. त्या पद्धतीने ही बँक चालवायची गरज आहे असं माझ्यासारख्या माणसाला वाटतं. भास्कररावजींचा मी आभारी आहे की त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. म्हणजे ते झाल्यानंतर बँकेचं नेटवर्क जे 325 कोटी मायनस होतं ते आता 284 प्लस झालेलं आहे. म्हणजे 384 अधिक 500 कोटी डेबिट, म्हणजे आपलं जे उणे होतं ते मायनस होऊन आपण प्रॉफिटमध्ये नेटवर्क जे आहे ते 284 कोटीवर आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची बाब जी आहे, जे NPA आपला होता, ते नॉन परफॉर्मिंग असेट होता, पैसे येणार नाही, बुडले पैसे असं झालं होतं, ते 85-88% होतं. ते NPA फक्त आता 14% आलेलं आहे. म्हणजे आपलं नुकसान कमी झालं, उत्पन्न वाढू लागलं, NPA कमी झालं, नेटवर्क वाढलं. आणि त्यामुळे बँकेला आगामी काळामध्ये आपल्याला चांगले दिवस, जर नीट चाललं तर चालेल. आता आपण ठरवलंच की बुडवायचंच आहे तर गोष्ट वेगळी, परंतु चांगलं चालवलं चांगलं चालू शकते अशी पोषक परिस्थिती जिल्हा बँकेमध्ये आज निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे मला मुद्दाम या गोष्टीचा उल्लेख करावा वाटतो. त्यामुळे भास्करजींचे आभार की त्यांच्या कारकिर्दीमध्ये आणि वसंतरावजींच्या कारकिर्दीमध्ये या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने आमच्या पॅनलच्या दोन्ही मातबर नेत्यांनी केल्या, याबद्दल मला त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मित्रांनो, आता शेवटचा राजकीय भाग जो बोलला पाहिजे, बाबासाहेब असतील, बाळासाहेब असतील, यांची खूप मोठी साथ राहिलेली आहे. शंकरराव चव्हाण साहेबांना साथ राहिली आणि व्यक्तिशः मला सुद्धा
बाळासाहेब म्हणजे बाबासाहेब तर पिक्चरमध्ये होतेच, पण त्याच्यापेक्षा जास्त साथ जर कोणी दिलं असेल ते बाळासाहेब जाधवांनी त्यावेळेस दिली, ती मला नाकारता येणार नाही. कारण की त्यांना मंत्रिमंडळात ज्यावेळेस घेतलं चव्हाण साहेबांनी, तोही कार्यकाळ माझ्या आठवणीमध्ये आहे. आणि त्यांना मंत्रिमंडळात घेत असताना साहेब मला एवढेच म्हणाले की आपलाही मतदारसंघ जो आता लातूरमध्ये अहमदपूर, ते अहमदपूर सांभाळायला कोणीतरी आपल्या जबाबदारी सोपवली पाहिजे. आम्ही सर साहेब बाळासाहेब जाधव सांगताय त्याला घ्या आपण. आणि बाळासाहेबांची राजकीय कारकीर्द त्यावेळेस सुरू झाली की बाळासाहेबांनी अहमदपूर मतदारसंघ हा सांभाळला आणि नांदेडच्या अनेक निवडणुकांमध्ये अहमदपूरनी चांगली साथ आम्हाला दिली, की मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. आणि त्यामुळे आमचं आम्ही कुठल्याही पक्षात जरी असलो तर पक्षाच्या पलीकडे सुद्धा बोलण्या इतपत चांगले संबंध बाबासाहेबांचे आणि बाळासाहेबांचे सुद्धा नक्कीच आहे. त्यामुळे बाळासाहेब असो किंवा बाबासाहेब असो, कुठल्याही पक्षात असो आणि कुठे जरी असलो, आमचे संबंध नक्कीच आहेत. आणि आम्ही आता एका महायुतीमध्ये आहोत, त्याच्यावरची बाब आहे. त्यामुळे महायुतीमध्ये साथ देणारे जे काही सहकारी आहेत त्याच्यामध्ये बाबासाहेब आणि बाळासाहेबांचा क्रमांक फार वरच्या पातळीवर आहे, हे मला सांगायला हरकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे आणि बाळासाहेबांचे आभार या ठिकाणी मानतो की त्यांच्या सगळ्या काळामध्ये त्यांनी खूप नांदेडच्या राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मदत केली, मनापासून केली. आणि मग नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय परिस्थिती स्थैर्य जे मिळालं ते त्याच्यामध्ये बाळासाहेब आणि बाबासाहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, हे मला नाकारता येत नाही. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे राज्याचा जेव्हा मी मुख्यमंत्री 2010 मध्ये आलो तर मला बिनशर्त पाठिंबा देण्यामध्ये दोन महत्वाची लोक होते. त्यामध्ये बाबासाहेब अपक्ष निवडून आले होते, मोठ्या विनायकराव पाटलांना पाडून तुम्ही आला होता, बरोबर ना? विनायकराव पाटलांना पाडून बाबासाहेब त्यावेळेस निवडून आले. आणि ते अपक्ष असताना सुद्धा त्यांनी माझ्या मंत्रिमंडळाला साथ दिली. आणि वसंतराव चव्हाण हे सुद्धा अपक्ष होते. या दोन्ही अपक्ष आमदारांनी त्यावेळेस आपल्या सरकारला पाठिंबा दिला. आणि त्यामुळे सरकारमध्ये अजून जी काही फायदेशीर गोष्ट सडली, एक स्थैर्य मिळालं. आणि त्यानंतर आम्ही जवळजवळ 190 आमदारांच्या आसपास आमची संख्या दिली. त्यामुळे बाबासाहेबांच्या उपकार, मैत्रीचे संबंध, बाळासाहेबांचे संबंध ही राजकारणामध्ये न विसरण्यासारखी बाब. किती वर्ष काही जरी झालं, किती राजकारणामध्ये चढ उतार आल्या असतील, पण बाबासाहेब आहेत तसेच आहेत आणि बाळासाहेब आहेत तसेच आहेत की जे मित्रत्वाचे संबंध कायम ठेवून केलेल्या कामाची जाणीव मला पण आहे आणि त्यांना पण आहे. म्हणून हे नातं जे आहे ते मित्रत्वाचं नातं कुठे जरी असलो तरी टिकणारं आहे. आणि मला खात्री आहे याच्यामध्ये कुठेही बदल होण्यासारखं माझ्याकडूनही काही घडणार नाही आणि त्यांच्याकडून निश्चित काही घडणार नाही, अशा पक्षाची खात्री आम्हाला जरूर आहे. त्यामुळे बाबासाहेब सहकारी क्षेत्रामध्ये कारखानदारी असो, बँका असो, या थोड्याशा त्यांना तुम्ही म्हणलं अमकाशी गोष्ट खरी आहे. FRP वाढली पण MSP वाढली. FRP वाढत साखरेचा किंमत आपली जी आहे ती आपण FRP म्हणजे ऊसाची किंमत वाढवतोय, फिक्स रेट देतोय. पण MSP म्हणजे साखरेच्या किमतीला सुद्धा जर भाव बांधून दिला किंवा वाढून दिला तर मला खात्री आहे की जो गॅप आहे, जे उणीव आहे, ती उणीव जो गॅप पडतोय तो गॅप भरून काढता येईल. मी केंद्रीय सहकार मंत्र्यांना बोललोय, हा निर्णय केंद्राचा आहे, निर्णय त्यांना मान्य आहे, हा निर्णय केंद्राचा आहे. अमित भाईंना सुद्धा मी बोललोय, म्हणजे साहेब आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की आपल्याला ज्या पद्धतीने FRP वाढवतोय, एकाच वेळेस FRP आणि MSP दोन्ही एका वेळा तुलनेत जर आपण निर्णय घेतला तर आपल्याला शेतकऱ्याला उसाला चांगला भाव देता येईल. आज इथेनॉलचा फायदा होऊ लागला. इथेनॉल गाडीमध्ये वापरण्याची परवानगी जवळपास 20% आसपास दिली आहे. 20% इथेनॉल वाढल्यामुळे पेट्रोल आयात करण्यात गरज पडणार, कमी पडणार. आणि इथेनॉल मिश्रित जर पेट्रोल दिलं तर गाडी सुद्धा स्वस्तात चालणार. इलेक्ट्रिक गाड्या आल्याच आहेत आपल्या, परंतु पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या सुद्धा इथेनॉल 20%ची मिश्रण परमिट केल्यामुळे तो सेव्हिंग होणार आहे, आपल्याला त्याच्यामध्ये खूप मदत होणार आहे. असा धोरणात्मक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकताच घेतलेला आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टी आहेत, चांगलं काम सुरू आहे. कर्जमाफीचा फायदा नक्की 100% लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने सगळे जे काही प्रोसिजर करायचे ते चालू आहे. तर मला खात्री आहे पैशाची कमतरता नाही, राजकीय स्थिरता राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत. दोन्ही सहकारी पक्षांचा साथ आहे आणि हे आपली जी युती आहे, महायुती, निश्चितच यशस्वी नक्की काम करेल आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा सकारात्मक परिणाम त्याचे आपण निश्चित पाहायला मिळतील अशा प्रकारची अपेक्षा करतो. बाबासाहेब या ठिकाणी आल्याबद्दल आणि या मतदारसंघातल्या नवीन इमारतीचं उद्घाटन त्यांनी केल्याबद्दल त्याचे मनापासून आभार मानतो. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.